नमस्कार. अनिल महाडिक कृषी सेवा या चॅनलवर आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. आज बघा आता मकावर पाणी आहे शेवटचं. बघा आता कणसं विंस कशी आहेत बघा. आता हे हे असे कणीस आहे. आज शेवटचंच पाणी दिलं आहे. मध्ये मध्ये अजिबात पाणी नव्हतं. आता कणसं चांगली तयार झालीत आणि बाजारही बरा आहे जरा. ते मला जरा ते मकाचंच बरं वाटतं, कारण स्थायी त्याच्यावर तणनाशकसुद्धा आहे, कारण मजुरांचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तो प्रश्न सुटतो आहे. आणि बाजार जरा बऱ्यापैकी असतो, म्हणजे अगदी भाजीपाल्यासारखं पूर्ण तोट्यात जात नाही. म्हणजे अगदी म्हणतात ना, जुगार पद्धतीने शेती करूच नाही, लय अंगलटी ती. आपलं मका जरा असली, आता बऱ्याच वेळा मी ऊसातच मका लावतो, पण ही मोकळी मका लावली आणि एक 3 महिन्यातच उन्हाळ्यात जरा लवकर येते, कारण उन्हाळ्यात हीटमुळं लवकर पीक येतं. आता मला वाटतं आहे एक 4 जुलैला 3 महिने होतील, तर एक 4 जुलैपूर्वीच तही तोडायला येईल. आणि बाजारही 18-20 रुपये आहे, त्यामुळे एक 10 पांड मका केली. तर होतं आहे कसं, शेतकऱ्याला काय वाटतं की लवकर झटपट श्रीमंत व्हावं, पण त्यामुळं उलटंच होतं. ती श्रीमंत व्हायच्याऐवजी आपला बराच वेळा माल जातो, कारण उन्हाळ्यात भाजीपाल्यांना बाजार असतो, पण निसर्गाच्या पुढं काही सांगता येत नाही. कारण हीट ह्या वर्षी इतकी जबरदस्त होती की मी 3 दिवसाला कोथिंबीरीला पाणी द्यायचो, तरी कोथिंबीर जळालीच. बियापुरतंसुद्धा पैसे वसूल होतील म्हणून गॅरंटी नाही. त्यामुळं मका, ऊस ह्या अशी पिकंच खरं जास्त करायला पाहिजे. नाही श्रीमंत झालं तरी कर्जबाजारी होणार नाही, हे नक्कीच आहे. आणि आपलं ह्या ठोक पिकावर बाजरी, कुठं मका, ऊस, गहू ह्यामध्ये तुम्हाला जास्त पैसे मिळणार नाही, पण जेवढे तुम्ही घातलेत, इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्या दुप्पट नक्की मिळतात. फक्त व्यवस्थित व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि स्वतः जरा कष्ट केले पाहिजेत, तर शेती परवडत नाही असं कधी होणारच नाही. कारण कसं माहिती आहे का, शेती हीच खरी संपत्ती आहे. बाकी तुम्ही गाडी घेतली, काय घेतलं तरी ते जुनी होते. तसं शेतीची किंमत ही नक्कीच वाढते. व्हॅल्युशन त्याचं अगदी 1 नंबर शेती जमीन आहे. नंतर तुमचं सोनं आहे, पण सोनं खाता येत नाही. किती जरी तुमच्या घरात सोनं असलं तर सोनं खाऊ शकत नाही माणूस. तर बाहेर सगळ्या गाड्या बंद पडतील, सगळं बंद पडलं, पण आपलं अन्न हे आपण पिकवलेलं हे कधीच बंद पडत नाही. जरी आपलं आयुष्य गेलं तरी पुढच्या पिढीला ते चालूच राहतं आहे. त्यामुळं जमीन वाईट आहे असं म्हणता येत नाही. ना आपण निसर्गाच्या विरुद्ध जायचंच नाही, कारण निसर्ग हाच देव आहे. निसर्ग नियमानुसार चाललं की आपल्याला सहसा एवढा त्रास होत नाही. मग जर आपले पैसे कमी मिळाले तरी हरकत नाही. मग थोडासा काहीतरी साईड बिझनेस करायचा आपल्याला, जर पैसे कमवायचे म्हणून. कारण शेतीवर कोणी श्रीमंत लवकर होत नाही, ते आपलं चालू असतं. बस आज एवढीच माहिती. धन्यवाद.